तुम्ही कधी विचार केलाय का की लार्ज कॅप म्युच्युअल फंड सुद्धा रिस्की असू शकतात? होय मित्रांनो, आता लार्ज कॅप म्हणजे सेफ असं बऱ्याच जणांना वाटत असतं याच्यामध्ये. मग असं असेल तर मार्केट क्रॅश झाला की लार्ज कॅप म्युच्युअल फंड का पडतो? विचार केलाय कधी याच्यामध्ये? तर लक्षात ठेवा, आपल्याला नेहमी सांगितलं जातं की लार्ज कॅप म्युच्युअल फंड सुरक्षित असतात, की आपण बऱ्याच वेळेला ऐकत वाचत असतो. पण लक्षात ठेवा, देशातील मोठ्या मजबूत आणि प्रसिद्ध कंपन्या नॉर्मली याच्यामध्ये येत असतात. पण प्रश्न असा आहे की लार्ज कॅप म्युच्युअल फंड कुठल्या कंडिशनला रिस्की असू शकतात किंवा का रिस्की असू शकतात? तर लक्षात ठेवा, हे तुम्हाला प्रश्न पडला तर क्विक मध्ये काही गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, याचं एक रिझन असं म्हणू शकतो आपण याच्यामध्ये, की हे डायरेक्टली इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात आणि इक्विटी मार्केटवर जास्त अवलंबून असतात. मार्केट खाली गेलं तर मोठ्या कंपन्यांचे शेअर सुद्धा खाली येतात. आणि उदाहरण द्यायचं झालं तर 2008 किंवा 2020 सारख्या क्रॅश मध्ये मोठ्या कंपन्यांचे शेअर सुद्धा 30 ते 40% पडले होते. दुसरं कारण असं याच्यामध्ये की लार्ज कंपन्या नॉर्मली स्टेबल असल्या तरी त्यांची ग्रोथ कधी कधी बऱ्याच वेळेला मर्यादित असते, म्हणजेच रिटर्न्स जास्त वेगाने वाढेल याची हमी याच्यामध्ये नसते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे जर फंड मॅनेजरने चुकीचं फंड सिलेक्शन जर त्या कंडिशनला केलं, ओके, तर सेक्टर कॉन्सन्ट्रेशन पण कदाचित गडबड करू शकतं अशा कंडिशनला, आणि या लेवलला पण इथे रिस्क वाढू शकते. म्हणून लक्षात ठेवा, लार्ज कॅप म्हणजे लो रिस्क, ओके, पण याचा अर्थ असा नाही की झिरो रिस्क. लक्षात ठेवा, जर तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन हा नॉर्मली 5 ते 7 वर्षाच्या पुढे असेल ना, तर ही कॅटेगरी तुम्हाला बऱ्याच वेळेला चांगली सूट होऊ शकते. आणि मार्केटच्या चढ उतारांना तुम्ही मानसिक दृष्ट्या तयार असाल तर लार्ज कॅप म्युच्युअल फंड योग्य ठरू शकतात. पण इन्व्हेस्टमेंट करत असताना ना बऱ्याच वेळेला रिस्क समजून घ्या. फक्त कुठल्याही नावावर किंवा कोणी सांगितलं म्हणून भरोसा ठेवू नका. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हालाही जर शिकायचं असेल की माझ्यासाठी परफेक्ट काय आणि मी हे कसं केलं पाहिजे, तर महत्वाची गोष्ट म्हणजे आताच फिनचेक ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.